नमस्कार मंडळी. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल पुरुष एकमेकांशी बोलताना घाबरतात किंवा लाजत असतात. तुम्हाला माहितीये का, 90% पुरुष बेडवर एक अशी चूक करतात ज्यामुळे त्यांची पार्टनर कधीच पूर्णपणे समाधानी होऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप वेळ टिकताय किंवा तुम्ही खूप जोरात प्रयत्न करताय, म्हणजे तुम्ही बेस्ट आहात. पण खरं सांगू का, महिलांना तुमच्या ताकदीपेक्षा तुमच्या टेक्निकमध्ये जास्त रस असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पार्टनर तुमच्या सोबतच्या त्या क्षणांना कधीच विसरू नये, तर तुम्हाला आज मी जे सांगणार आहे ते नीट समजून घ्यावे लागेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की आज मी तुम्हाला एक अशी सिक्रेट पद्धत सांगणार आहे जी कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. जर तुम्ही ती पद्धत वापरली तर तुमची पार्टनर स्वतःहून तुम्हाला परत त्या गोष्टीसाठी विनंती करेल. पण ही पद्धत काय आहे, ती झटके देण्याची योग्य पद्धत कोणती, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण अर्धी माहिती ही नेहमी घातक असते. अनेक लोक सुरुवातीला थोडा व्हिडिओ बघतात आणि मग प्रयोग करायला जातात, पण त्यांना रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे एकही शब्द मिस करू नका. मी तुमची डॉक्टर नेहा जोशी आणि आज आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून या विषयावर अगदी उघडपणे बोलणार आहोत. जेव्हा आपण शारीरिक संबंधांबद्दल बोलतो तेव्हा झटके किंवा थ्रस्टिंग हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. पण बहुतेक पुरुषांना असं वाटते की जेवढ्या जोरात आणि जेवढ्या वेगाने ते हालचाल करतील तेवढा जास्त आनंद पार्टनरला मिळेल. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. महिलांच्या शरीराची रचना पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यांना केवळ वेग नको असतो, तर त्यांना रिदम आणि अचूक जागा हवी असते. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. योग्य पद्धत कोणती? सर्वात आधी हे समजून घ्या की बेडवर गेल्यावर थेट कामाला सुरुवात करणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचे शरीर तयार असेल, पण तुमच्या पार्टनरचे शरीर तयार आहे का? जोपर्यंत स्त्री पूर्णपणे उत्तेजित होत नाही तोपर्यंत तुमचे झटके तिला फक्त त्रास देतात, आनंद नाही. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे फोरप्ले. पण आपला आजचा विषय आहे झटके लावण्याची योग्य पद्धत. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा सुरुवातीचे काही मिनिटे खूप शांत आणि संथ असावे लागतात. याला आपण वॉर्म अप म्हणू शकतो. एकदम वेगाने सुरुवात केल्याने स्त्रियांना वेदना होऊ शकतात. योग्य पद्धत म्हणजे 7 आणि 1 चा नियम. हा नियम काय आहे? 7 वेळा अगदी हलके आणि उथळ झटके द्या आणि 8व्या वेळी एक खोल आणि थोडा जोरात झटका द्या. यामुळे काय होते? यामुळे स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टमधील मज्जातंतूंना एक वेगळाच सिग्नल मिळतो. जेव्हा तुम्ही सतत एकाच वेगाने हालचाल करता तेव्हा मेंदूला त्याची सवय होते आणि आनंद कमी होतो. पण जेव्हा तुम्ही वेग आणि खोली बदलता तेव्हा पार्टनरचा मेंदू गोंधळतो आणि तिला मिळणारा आनंद कैक पटीने वाढतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कोन किंवा अँगल. जर तुम्ही सरळ रेषेत हालचाल करत असाल तर कदाचित तुम्ही तिच्या जी स्पॉटपर्यंत पोहोचू शकणार नाही. थोडासा अँगल बदलून पहा. पाठीखाली उशी घेऊन किंवा पोझिशन बदलून जेव्हा तुम्ही झटके देता तेव्हा ते थेट योग्य ठिकाणी लागतात. अनेक पुरुषांना वाटते की त्यांनी खूप डोकं न लावता फक्त आपली ताकद दाखवायची आहे. पण लक्षात ठेवा, तुमची पार्टनर ही एखादी वस्तू नाही, ती एक भावना आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पहा. तिला कधी जास्त आनंद मिळतोय हे तिच्या श्वासावरून ओळखा. जर तिचे श्वास जोरात चालले असतील तर याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहात. झटके लावताना नेहमी आपल्या कमरेचा वापर करा, संपूर्ण शरीराचा नाही. जर तुम्ही फक्त कमरेने हालचाल केली तर तुमची एनर्जी जास्त वेळ टिकेल आणि तुम्ही लवकर थकणार नाही. हे तांत्रिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक विचारतात की मॅडम, वेग किती असावा? तर याचे उत्तर असे आहे की वेग हा लहरींसारखा असावा, कधी शांत तर कधी उधाण आलेला.
जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच वेगाने धावलात तर तुम्ही लवकर डिस्चार्ज व्हाल आणि तुमची पार्टनर असमाधानी राहील. आता सर्वात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार होते ती म्हणजे स्टॉप अँड गो पद्धत. जेव्हा तुम्हाला वाटते की आता तुमचा कंट्रोल सुटत आहे तेव्हा हालचाल थांबवा. काही सेकंद थांबा आणि पुन्हा हळूवार सुरुवात करा. यामुळे तुमचा वेळ वाढतो आणि पार्टनरला जास्त वेळ आनंद मिळतो. झटके मारताना तुमचा पार्टनरचा पाय तुमच्या खांद्यावर किंवा तिच्या कंबरेला थोडा वर उचलून जर तुम्ही प्रयत्न केले तर पोझिशन अशी बनते की ज्यामुळे घर्षण जास्त होते. हे घर्षणच स्त्रियांना परमोच्च आनंदापर्यंत घेऊन जाते. पण हे सर्व करताना एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे संवाद. तुमच्या पार्टनरला काय आवडते, तिला कोणत्या वेगाने आनंद मिळतोय हे तिला विचारायला लाजू नका. आजकालच्या धावपळीच्या जीवनात तणावामुळे अनेकांना या समस्या येतात. पण योग्य टेक्निक माहिती असेल तर तुम्ही यावर मात करू शकता. मी सांगितलेला 7 आणि 1 चा नियम आजच वापरून पहा. 7 वेळा हलके आणि उथळ आणि 8व्या वेळी एक खोल झटका. ही पद्धत तुमच्या पार्टनरला वेड लावेल. लक्षात ठेवा, शारीरिक सुख हे फक्त शरीराचे नसते तर ते मनाचेही असते. जेव्हा तुम्ही तिच्या शरीराचा आदर करून तिला समजून घेऊन या गोष्टी करता तेव्हा तो अनुभव अविस्मरणीय होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या विषयावर तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचे आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच आरोग्यविषयक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पार्टनरसोबतचे नाते अधिक घट्ट करा. धन्यवाद.